विदर्भात भाजपाचे गड मानला जातो, कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोघेही नागपुरातून येतात. मागील 15 वर्षापासून नागपूर महापालिकामध्ये भाजपाची सत्ता आहे. यावेळी भाजपाने चक्क 151 नगरसेवकमधून 120 नगरसेवक निवडून येतील असा टार्गेट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. भाजपा आणि शिवसेना युती या महापालिका निवडणुकीत विकास कामांना घेऊन लोकांना मत मागित आहे. नागपूर महापालिका निवडणूक तशी बघितली तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांना फडणवीस आणि गडकरींचा खूप मोठा फायदा आहे. तिथेच या दोघांची प्रतिष्ठा पण पणाला आली आहे. नागपुरात भाजपा आणि शिवसेना युतीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने प्रचाराला लागलेले आहे आणि त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, अशी ग्वाही धर्मपाल मेश्राम यांनी दिली. काय सांगाल, एकंदरीत तुम्ही प्रचाराला निघालेले आहे, सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे, कसा प्रतिसाद आपल्याला भेटतो? मी आज माझ्या घरासमोरच्या ज्या झोपडपट्टीत माझा जन्म झाला त्या झोपडपट्टीमध्ये मी 4 उमेदवारांच्या सह फिरत आहे. कोणताही गाजावाजा न करता अत्यंत प्रामाणिकपणाने मी या ठिकाणी काम केलेलं आहे. 2017 मध्ये मी नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदा पडोळे नगर, न्यू पॅन्थर नगर या ठिकाणी सिमेंटचे रस्ते, सीवर लाईन, पिण्याच्या पाण्याचं स्वच्छ पाणी आणि दिवाबत्तीची सोय हे मी प्रामाणिकपणाने केलेली आहे. घरासमोरच्या डाव्या भागामध्ये UPSC सुरू केलेली आहे. स्वस्तामध्ये औषधं मिळावीत या पद्धतीच्या सोयी लावलेल्या आहेत. 4 वर्षामध्ये नगरसेवक नसताना देखील संपूर्ण राऊंड द क्लॉक माझं ऑफिस सुरू होतं. प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. झोपडपट्ट्यातल्या लोकांच्यासाठीचे मालकी हक्काचे पट्टे असतील, रमाई आवास योजनेचं काम असेल, प्रधानमंत्री आवास योजनेचं काम असेल, अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे. मी फक्त विनंती करतो, माझ्यासह सौ शारदाताई बारई, सौ सीमाताई ढोमणे आणि श्री बंटीभाऊ कुकडे या सगळ्यांना मला निश्चितच विश्वास देखील आहे की या प्रभागातील जनता आमच्या प्रामाणिकतेला, कर्तव्य कठोरतेला आणि ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या शहराला एक नवे आयाम दिले, विकासाचे नवे परिमाण दिले, ज्या कृष्णाभाऊ खोपडेंनी पूर्व नागपूरचा विकास साधताना प्रभाग क्रमांक 26 चा प्रचंड विकास केला, या सगळ्या गोष्टी पाहू जाता या प्रभागातली जनता आम्हाला निश्चितच मतदान करेल आणि आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून आणेल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. विरोधक असं म्हणतात की 24/7 योजना झाली, वायफाय सिटीची योजना झाली, हे अद्यापपर्यंत नागपुरात झाली नाही. पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष संपूर्ण पूर्व नागपुरातच नाही तर नागपूर शहरात देखील नाही आहे. आणि नागपूर शहरातल्या 56 वस्त्या ज्या 24/7 योजनेखाली प्रायोगिक स्तरावर कव्हर केल्या होत्या, त्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये 3 वस्त्या आहेत. त्यामध्ये मग घर आपलं वाठोडा गाव असेल, वाठोडा वस्ती असेल, कामाक्षी सोसायटी असेल, त्याप्रमाणे संघर्षनगर झोपडपट्टी असेल, अशा जवळपास 4 वस्त्या आमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये 24/7 या योजनेअंतर्गत कव्हर केलेल्या आहेत. आणि माझ्या संपूर्ण प्रभागामध्ये कोणत्याही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष नाही. मुबलक पाणी आणि स्वच्छ पाणी निश्चितपणे आम्ही प्रत्येक जनतेला पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि ते पुरवले जात आहे. शिवसेनेचा असं म्हणत आहे 120 येणार आहेत, काय कसं 100% खात्रीशीर मी आपल्याला विश्वास देतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष, महायुती आणि मित्र पक्षाचा झेंडा तुम्हाला फडकताना दिसेल. आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही एकेकाळी विपक्षातही नसलेले, त्यानंतर 64, 108 अशी जी आमची संख्या वाढते. भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं नेटवर्क, नेता पदाधिकाऱ्यांची घेतलेली प्रचंड मेहनत आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम आणि आमच्यावरचा विश्वास आम्हाला 120 पेक्षा अधिक जागा नागपूर महानगरपालिकेत निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे.